नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणी आपल्याला माहीतच आहे, आपल्या चॅनलवर आपण तुमच्यासाठी कोणासाठी ज्या लाडक्या बहिणी KYCमुळे लाडकी बहीण योजनेतून लाभापासून वंचित झालेल्या आहेत, हप्ते बंद झालेले आहेत, तुमची KYC राहिलेली आहेत, अशा सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत 60 ते 80 लाख लाडक्या बहिणी, त्यांच्यासाठी मी लढत आहे. त्यांच्यासाठी मी आपल्या चॅनलवर हा मुद्दा लावून धरलेला आहे. हे मला या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच का सांगावं लागत आहे, कारण काही जणांच्या कमेंट खूप विचित्र असतात ना, त्याच्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगत आहे की आपल्या चॅनलवर आपण हा मुद्दा लावून धरलेला आहे, आपण हा विषय लावून धरलेला आहे. कशासाठी? की लवकरात लवकर KYC प्रक्रिया सुरू व्हावी म्हणून. मग पुन्हा सांगते, आणखीन त्याचं एक्सप्लेनेशन देते, कारण की सगळ्यांना प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ना, नियमित माझे जे आहेत, माझी ऑडियन्स आहेत ना, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, कारण की तो माझा परिवार आहे, माझी ती फॅमिली आहे. परंतु एखादी कमेंट वाईट आली ना की वाईट वाटतं, त्याच्याकडे तर मी लक्ष देत नाही. असो, तिचे कर्म. ज्याने कोणी वाईट कमेंट केली आहे ना, त्याला पण कळतं आहे की आपण काय बोललो आहे ते, त्याच्यामुळे तिलाच तिचं वाईट वाटेल. त्याच्यामुळे लाडक्या बहिणी आपण तुमच्यासाठी लढत आहोत, तुमच्यासाठी हा मुद्दा लावून धरलेला आहे. का? कारण की लवकरात लवकर KYC प्रक्रिया सुरू व्हावी म्हणून, आणि लवकरात लवकर तुम्हाला KYC करता यावी म्हणून. तुमची जर लवकर KYC झाली, लवकर KYC प्रक्रिया जर सुरू झाली, तर तुम्हाला लवकरात लवकर पुन्हा हप्ते सुरू होतील. हाच माझा प्रयत्न आहे, हाच माझा ध्येय आहे आणि हेच माझं उद्दिष्ट आहे. या पाठीमागे माझा दुसरा कोणताही स्वार्थ नाही आहे, या पाठीमागे दुसरा माझा कोणताही उद्देश नाही किंवा माझा हेतू नाही. जे नियम आणि निकष होते त्याची तपासणी CAG करतं. एकही पैसा नियम आणि निकषाच्या बाहेर जाऊन देता येत नाही. आपण योजना सुरू केल्यानंतर कोणाला त्रास होऊ नये म्हणून योजना सुरू केली, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात तपासणी करणं हे महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात शक्य नव्हतं. त्यानंतर आपण तपासणी सुरू केली. KYC हा त्यातला महत्वाचा मुद्दा होता. ज्या लोकांचे लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी KYC केलं नाही. 1,65,00,000 बहिणींनी KYC केलं. त्यामुळे त्या पात्र ठरल्या, त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळत आहेत. काहींनी KYC केलं नाही. अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही. कारण ही योजना ज्या बहिणींना मदतीची गरज आहे, आधाराची गरज आहे, किंवा ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं त्यांच्याकरता आहे. त्यामुळे त्याही जे काही लाभार्थी होत्या त्यांना आपण त्या ठिकाणी वगळलं. काही आपल्याला कल्पना आहे पुरुष लाभार्थी होते, त्या पुरुष लाभार्थ्यांवर तर आपण कारवाईच करतोय, त्यांच्याकडनं वसुली देखील आपण करतोय. काही सरकारी कर्मचारी होत्या, आता कदाचित त्यांनी सगळेच अप्लाय करतात म्हणून करून टाकलं, पण त्यांच्यावरही मला असं वाटतं की थोडी शिस्तभंगाची कारवाई ही करावीच लागेल. आणि म्हणून आता हा जो आकडा आलेला आहे 100% व्हेरीफाईड आकडा आहे. आणि या बहिणींना जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. आपण हे सांगितलं होतं KYC करून द्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही. जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठल्या तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी KYC केली नाही. 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची KYC झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत. लाडक्या बहिणी बघा, स्वतः मुख्यमंत्री साहेब काय सांगत आहेत की आपण KYC विंडो ओपन करायला तयार आहोत, आणि जे नियम आहे, जे निकष आहे ते सगळ्यांना सारखेच लागू आहे. त्यामुळे सर्वांनी हे नियम आणि निकष लक्षात घ्या. आणि लाडक्या बहिणी, तुमची सगळेजणांची साथ हवी आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण साथ द्या, सपोर्ट करा.
कशासाठी? लवकरात लवकर ई-KYC प्रक्रिया सुरू होण्यासाठी. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र सरकार ई-KYC प्रक्रिया सुरू करायला तयार आहे. ई-KYC विंडो ओपन करायला तयार आहे. परंतु लाडक्या बहिणी, हे केव्हा होईल? ई-KYC प्रक्रिया केव्हा सुरू होईल? ई-KYC विंडो केव्हा ओपन होईल? तर जेव्हा आपला हा जो व्हिडिओ आहे ना, आपला हा जो मेसेज आहे तो महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचेल तेव्हा. आता त्यासाठी काय करावं लागेल? तर आपल्याला सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करावा लागेल. सगळ्यांना भरभरून सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे. सगळ्यांनी भरभरून हा व्हिडिओ लाईक करायला पाहिजे. सगळ्यांना शेअर करायला पाहिजे. बस एवढंच करायचं आहे. तर लाडक्या बहिणी, काय होईल बघा, लवकरात लवकर ई-KYC प्रक्रिया सुरू होईल आणि ज्या 60 ते 80 लाख लाडक्या बहिणी आहेत की जेणेकरून त्यांचे पुन्हा हप्ते सुरू होतील. का? कारण की तुम्ही जेव्हा ई-KYC कराल ना, तेव्हाच तुम्हाला पुन्हा तुमचे हप्ते सुरू होणार आहे आणि तेव्हा तुम्हाला पुन्हा तुमचा लाभ हा सुरू होणार आहे. कारण की एकदा ई-KYC केल्यानंतर पुन्हा तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र घोषित केल्या जाणार. त्यासाठीच आपल्याला ही ई-KYC प्रक्रिया ही लवकरात लवकर सरकारने सुरू करावी, ही आपण सरकारला प्रेमपूर्वक विनंती करत आहोत. आणि त्यासाठीच आपण सरकारला हे संपूर्ण सतत म्हणजे रोज आपण आपल्या चॅनलवर या विषयावर व्हिडिओ का आणत आहोत, तर त्या पाठीमागे माझा हेच आहे ध्येय की लवकर ई-KYC प्रक्रिया सुरू व्हावी. लाडक्या बहिणी बघा, पूर्वी तर म्हणजे आधी लाडक्या बहिणी किती होत्या योजनेमध्ये? तर 2.25 कोटी. आणि आता किती राहिलेल्या आहे? 92 लाख निघाल्या. म्हणजे किती राहिल्या आता? जवळजवळ 1,65 ते 67 लाख लाडक्या बहिणी या योजनेत राहिलेल्या आहे. म्हणजे आता लाडक्या बहिणी बघा, किती आधी निधी किती यायचा? 400 ते 450 कोटी. आणि आज तो किती निधी आलेला आहे? 319 कोटी 53 लाख. मग आता लाडक्या बहिणी, तुम्ही याच्यावरूनच तुम्हाला समजेल की आता लाडक्या बहिणी योजनेमध्ये किती राहिलेल्या आहेत. ज्या लाडक्या बहिणी खरोखर अपात्र आहेत त्या लाडक्या बहिणींना पुन्हा हप्ते मिळणार नाही. कारण की त्यांचा डेटा जो आहे तो सरकारकडे गेलेला आहे. आता जसं की तुमच्याकडे जर तुमची काही प्रॉपर्टी असेल, घर असेल किंवा गाडी असेल, 4 चाकी म्हणजे कार वगैरे जर असेल तुमच्या नावावर, म्हणजे जी लाडकी बहीण लाभ घेत आहे तिच्या पतीच्या नावावर किंवा वडिलांच्या नावावर जर काही जमीन असेल, शेतजमीन असेल किंवा दुकान असेल किंवा प्लॉट असेल, तर तुमचे हप्ते बंद होतील. पुन्हा तुम्हाला लाभ मिळायला सुरुवात होणार नाही. आणि ज्या ताईंकडे स्वतःची म्हणजे कार आहे, 4 व्हीलर आहे, त्या ताईचे पण हप्ते पुन्हा सुरू होणार नाही. आणि आता ज्या लाडक्या बहिणींकडनं बघा, इन्कम टॅक्स पेई स्वतः मुख्यमंत्री सांगत आहे या व्हिडिओमध्ये, ते स्वतः सांगत आहे, जे इन्कम टॅक्स पेई आहे म्हणजेच जे कर भरत आहेत, ज्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबात सासरे किंवा वडील किंवा पती हे जर इन्कम टॅक्स भरत असतील, तर आता अशा लाडक्या बहिणीचे हप्ते पुन्हा सुरू होणार नाही. कारण की लाडक्या बहिणी म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना लाभ सरकार देणार आहे? तर ज्यांना म्हणजे सरकारच्या मदतीची गरज आहे अशा फक्त लाडक्या बहिणींनाच पुन्हा योजनेचा लाभ हा सुरू होणार आहे. तर लाडक्या बहिणी, आणि बघा, तुमच्या कुटुंबात सासरे किंवा वडील किंवा पती समजा सरकारी विभागात कर्मचारी असतील किंवा तुम्ही योजनेचा लाभ सुरू केल्यानंतर जर त्यांना सरकारी नोकरी लागलेली असेल, तरीसुद्धा तुमचा डेटा तो सरकारपर्यंत पोहोचणार. जरी नसेल पोहोचला तरी कधी ना कधीतरी पोहोचेल आणि तेव्हापासून तुमचे हप्ते हे बंद व्हायला सुरुवात होतील. त्यामुळे या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी सगळ्या लाडक्या बहिणींनी कृपया करून लक्षात घ्या. लाडक्या बहिणी बघा, आणि आता ज्या लाडक्या बहिणीच्या घरी म्हणजे सासरे, पती किंवा वडील किंवा सासरे हे जर पेन्शन घेत असतील, सरकारी कर्मचारी आधी होते आणि आता जर त्यांना पेन्शन मिळत असेल, तर आता अशा लाडक्या बहिणीचा पण पुन्हा लाभ सुरू होणार नाही. तर आता अशा पद्धतीच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत की त्या खरोखर अपात्र आहेत, त्यांचे लाभ हे पुन्हा कधीही सुरू होणार नाही. आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत परंतु त्यांची ई-KYC त्यांनी बरोबर केलेली आहे, तरीसुद्धा अशा लाडक्या बहिणींचे पण पुन्हा लाभ सुरू होणार नाही. या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीचा सगळ्यांनी लक्षात घ्या. कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 2 व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांचे लाईव्ह दाखवलेले आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री साहेब स्वतः सगळं लाईव्ह अपडेट देत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे.
फेसबुक पेजमधल्या माझा संपूर्ण परिवार आणि यूट्यूबचा माझा संपूर्ण परिवार, हे व्हिडिओ तुम्ही सगळ्यांना जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा, म्हणजे लवकरात लवकर हा मुद्दा यशस्वी होईल आणि लवकर ई KYC प्रक्रिया सुरू होईल.